नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आपल्याला शैक्षणिक कामकाजाचं नियोजन व शैक्षणिक दिनदर्शिका प्राप्त झालेली आहे. वर्ष 2026-27 या शैक्षणिक सत्रामध्ये शैक्षणिक कामकाज उत्तम रीतीने कशाप्रकारे पार पाडता येईल यासाठी हे शैक्षणिक कामकाजाचे नियोजन व दैनंदिन करावयाची कामे आपल्याला PDF स्वरूपामध्ये दिलेली आहे. तर आपण पाहू शकता इथे दरमहा करावयाची कामे आपल्याला इथे दिलेली आहे PDF स्वरूपामध्ये. त्याचप्रकारे आपल्याला प्रत्येक महिन्याचं नियोजनसुद्धा या ठिकाणी दिसत आहे. आठवड्यावाईज जून महिन्याचं नियोजन आपण पाहू शकता. पहिला आठवडा, दुसरा आठवडा अशा प्रकारे करावयाची कामेमध्ये आपण अप्रगत विद्यार्थ्याचा शोध घेणे यापासून तर प्रशिक्षण व सर्व अशा एकूण 20 कामकाजांचा आपल्याला इथे आढावा दिलेला आहे, सूची दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला शैक्षणिक कामकाजाचे नियोजनमध्ये जून महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत 4ही आठवड्यांचे एकूण कामकाज कशा पद्धतीने करायचे आहे या संदर्भाने सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे. आपण पहिल्या आठवड्यात पाहू शकतो गुढीपाडवा, पट वाढवा या पद्धतीचा उपक्रम आपण राबवला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने आपण कामकाज केलेलं आहे. तिसरा आठवडा, चौथ्या आठवडा संपूर्ण महिन्याचे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन दिले होते. त्यानंतर आपण पाहू शकता इथे शैक्षणिक उपक्रमांतर्गत आनंदाई शनिवार उपक्रम आपण राबवत असतो. तर इथे कोणकोणते उपक्रम आपल्याला राबवता येतील त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. पुढील महिना म्हणजे जुलै 2026चे आपण इथे नियोजन पाहू शकतो. तर यामध्ये आपल्याला विद्यांजली पोर्टल, उल्हास नवभारत साक्षरता अभियान, इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भाने तसेच एक पेड माँ के नाम उपक्रम असे भरपूर मोठे उपक्रम आपल्याला प्रत्येक आठवड्यात दिलेले आहे. तर 7 ते 8 उपक्रम हे एका आठवड्यात दिलेले आहे. म्हणजे आपल्याला अशैक्षणिक कामकाज मोठ्या प्रमाणात राहणार आहे हे आपण इथे पाहू शकता. त्यानंतर आलेलं आहे ऑगस्ट 2026 या महिन्याचं नियोजन. इथे सुद्धा आपण पाहू शकता इको क्लब स्थापन करणे, त्यानंतर वेगवेगळ्या जयंती साजऱ्या करणे, पॅटच्या उत्तरपत्रिका, पायाभूत चाचणी असे खूप भरगच्च कार्यक्रम आपण इथे या नियोजनात पाहू शकतो. पॅट 1 नंतर होणार आहे. तर इथे आपण पाहू शकता किती पद्धतीने प्रत्येक आठवड्याचं आपण इथे नियोजन बघू शकतो आणि प्रत्येक आठवड्यात किती प्रमाणात आपल्याला कामकाज करायचं आहे याचासुद्धा इथे आढावा घेऊ शकतो. त्यानंतर इथे आनंदाई शनिवारांतर्गत आपल्याला उपक्रम दिलेला आहे. रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, लेझिम इत्यादी उपक्रम ऑगस्ट महिन्यात घ्यायचे आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कामकाज आपण पाहू शकतो. तर सप्टेंबर 2026मध्ये शालेय शैक्षणिक कामकाजाचे नियोजन या पद्धतीने आहे. पहिला आठवडा, दुसरा आठवडा. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. ही PDF आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही Google ड्राईव्हवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तर अतिशय असं पथदर्शी हा नियोजनाचा PDF आपल्याला आपल्या ग्रुपवरून आपल्या चॅनलवर मिळत आहे. याची प्रिंट काढून आपण जर शाळेमध्ये लावले तर अतिशय उत्तम प्रकारे आपलं शैक्षणिक कामकाज पूर्ण होणार आहे. तर इथे आपण पाहू शकता पॅट 2ची परीक्षासुद्धा कधी होणार, विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन असे संपूर्ण नियोजन, तसंच आनंददायी शनिवार असे संपूर्ण नियोजन आपल्याला प्रथम सत्रातलं दिलं होतं. त्यानंतर नोव्हेंबरपासून आपलं दुसरा सत्र सुरू होणार आहे. त्यानंतर तिथे आपण पाहू शकता की पहिला आठवडा, दुसरा आठवडा तिथे थोडं कामकाज कमी आहे कारण हा सुट्टीचा काळ आहे. तिसऱ्या आठवड्यापासून आपण पाहू शकता पुन्हा एकदा भरगच्च अशा पद्धतीचा शैक्षणिक नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. नवोदय परीक्षेचे प्रवेशपत्र कधी डाउनलोड करायचे आहे, माजी विद्यार्थी संघाचा मेळावा कधी आयोजित करायचा आहे, शिक्षण परिषद कधी होणार, अशा अनेक गोष्टींचा इथे नियोजनबद्ध, वेळबद्ध अशा पद्धतीचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पुढील महिन्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं कामकाज केलं पाहिजे, डिसेंबर महिन्याच्या दृष्टीने कामकाज इथे दिलेलं आहे. डिसेंबर महिना हा शैक्षणिक सहलीसाठी असतो. स्नेहसंमेलनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा महिना आहे. इथे शैक्षणिक शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा उपक्रम आहे. तर इथे आपण पाहू शकता विविध कोणकोणते दिन आपल्याला साजरे करायचे आहे, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम आयोजित करायचे आहे, कुठल्या प्रकारे शैक्षणिक कामकाज करायचं आहे, आनंदाई शनिवार अंतर्गत कोणते उपक्रम राबवायचे आहे, या संपूर्ण कामकाजाचा आपण इथे आढावा घेऊ शकतो. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा भरपूर असे उपक्रम दिलेले आहे. हे उपक्रम आपल्याला
घेता येणार आहे. तर त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षेचा कालावधी सुरू होतो, त्यामुळे इथे शैक्षणिक कामकाज थोड्या कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. इथे आपण या पद्धतीने फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा कामकाज पूर्ण करून घेणार आहोत. त्यानंतर मार्च महिन्याचं कामकाज आपण इथे पाहू शकता. तर पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा अशा पद्धतीने आपल्याला मार्च महिन्याचे कामकाज पूर्ण करून घ्यायचे आहे. एप्रिल महिना म्हणजे वार्षिक परीक्षेचा महिना आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर कामकाज असते. परीक्षा घ्यायच्या असतात, निकाल तयार करायचा असतो आणि विविध जयंत्या, पुण्यतिथ्या अशा विविध कामकाजांनी हा एप्रिल महिना आपल्याला पार पाडायचा आहे. मे महिन्यामध्ये सुट्ट्या असल्या तरीसुद्धा इथे कामकाज दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण सत्राचं 2026-27 शैक्षणिक सत्राचं आपल्याला अशा पद्धतीने इथे नियोजन दिलेलं आहे. तर असे हे महत्त्वपूर्ण नियोजन आपल्याला दिलेलं असल्यामुळे आपलं गोंधळाची स्थिती कमी होणार आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नियोजन करून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपलं कामकाज पार पाडू शकता. असे चॅनलला सबस्क्राईब करा. माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.